नागपुरात महाशिवरात्रीनिमित्त पॅकबंद उपवासाचे खाद्यपदार्थ खाल्ल्यानं अनेकांना विषबाधा झाली आहे. फूड पॉयझनिंग झालेल्या अनेक जणांना मेडिकल मेयो तसंच अनेक खासगी रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आलं आहे. या सर्वांनी एका विशिष्ट कंपनीचे खाद्यपदार्थ सेवन केल्यानं ही विषबाधा झाल्याचं निष्पन्न झालं आहे. अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांना शहरातील विविध सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये तातडीनं दाखल करण्यात आलं. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ खाणाऱ्या 96 जणांना विषबाधा झाली आहे. यापैकी बहुतेक लोकांनी शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खाल्ले होते. हे पीठ एका विशिष्ट कंपनीचं आहे. मेयो रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉक्टर सागर पांडे यांनी मेयो रुग्णालयात 35 रुग्ण दाखल असल्याची माहिती दिली. मेयो रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांनी गड्डी गोदाम येथील एका दुकानातून पाकिटबंद पीठ घेतलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे या पाकिटावर असलेल्या एक्सपायरी डेटवर दुसरी चीट चिटकवून दुकानदारानं माल विक्री केला होता. तर असंच एक प्रकरण त्रिमूर्ती नगरातही समोर आलं आहे. तर विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढण्याची देखील शक्यता आहे. जीएमसी, आयजीएमसी, काही खाजगी रुग्णालय जसे विवेका असेल, वोकार्ड असेल, अवंती याच्यामध्ये सुद्धा रुग्ण भरती झाले. एकूण 96 रुग्णांपैकी फक्त 21 रुग्ण भरती झाले आणि याच्यातले भरतीपैकी 16 रुग्ण डिस्चार्जसुद्धा झाले आहेत. 5 रुग्ण आता इंडोर हॉस्पिटलला आहेत आणि बाकी OPD बेसिसवरच त्यांनी ट्रीटमेंट केलेलं आणि ते सुद्धा बरे झाले आहेत. इवन मी सुद्धा GMCला जाऊन स्वतः विजिट केली तर त्याच्यामध्ये 4 रुग्ण काल आले होते महाल भागातील. तर 7:45ला आले आणि 8:55लाच बरे होऊन ते घरी गेले. आज दुपारी कॅज्युअल्टीला 1 रुग्ण आला होता महाल भागातील. त्यांनी एक सक्करदरा भागात एक मिष्टान्न भंडार आहे तिथून काल फलाहारी चिवडा खरेदी केला आणि तो खाल्ल्याचं त्यांची हिस्ट्री होती. त्यांचीसुद्धा चांगले त्यांना IV फ्लुइड्स वगैरे लागले होते आणि त्यांचीसुद्धा तब्येत सध्या चांगली आहे. तर या अनुषंगाने मोठी काही विशेष काळजी करण्याची गरज मला काही सध्या तरी वाटत नाही.